Hello students, welcome to my online classes. Today we are going to see the concept of cyclic quadrilateral and the theorem and corollaries based on it from the chapter Circle of Mathematics Part 2. So let us start the concept of cyclic quadrilateral. So what is a cyclic quadrilateral? A cyclic quadrilateral is a quadrilateral whose all the vertices are on the same circle. If all the vertices of a quadrilateral lie on the same circle, then it is called as a cyclic quadrilateral. म्हणजे ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू हे एकाच वर्तुळावर असतात त्याला आपण चक्रीय चौकोन किंवा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं म्हणतो. तर हा ABCD जो आहे हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे, कारण याचे चारही वर्टेक्स हे एकाच सर्कलवर आहेत म्हणून. म्हणजे याच्यामध्ये जर असं जर असेल म्हणजे एक सर्कल आहे आणि या सर्कलवर 1, 2 आणि 3 पॉइंट सर्कलवर आणि 1 पॉइंट जर सर्कलच्या बाहेर असेल तर हा क्वाड्रिलॅटरल सायक्लिक क्वाड्रिलॅटरल होत नाही. त्यानंतर जर एखादा पॉइंट हा सर्कलच्या आत असेल म्हणजे हा अशा टाइपचा जर का क्वाड्रिलॅटरल असेल तर हा सुद्धा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल होत नाही. किंवा समजा एक क्वाड्रिलॅटरल असा आहे की ज्या क्वाड्रिलॅटरल मध्ये फक्त दोनच पॉइंट सर्कलवर आहेत आणि 2 पॉइंट हे सर्कलच्या बाहेर आहेत, असं जरी क्वाड्रिलॅटरल असेल तर हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल होत नाही. मग सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कोणाला म्हणायचं? तर a quadrilateral whose all the 4 vertices are on the same circle, then such a quadrilateral is known as a cyclic quadrilateral. So here in this case quadrilateral ABCD is a cyclic quadrilateral and we say that points A, B, C and D are cyclic points. They are the cyclic points. तर असं आहे हे कन्सेप्ट सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. याला मराठीमध्ये म्हणतात चक्रीय चौकोन, असं त्याचं नाव आहे, चक्रीय चौकोन, cyclic quadrilateral. So this is called cyclic quadrilateral. Now we will see the theorem related to cyclic quadrilateral. The theorem is opposite angles of cyclic quadrilateral are supplementary. This is a very important theorem that will be asked in the examination for 3 to 4 marks and it is a very important theorem. तर आधीच्या बऱ्याचशा परीक्षांमध्ये हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम आपल्याला विचारला गेलेला आहे, त्यामुळे जरा हा महत्त्वाचा थेरम आहे, त्याच्याकडे तुम्ही विशेष लक्ष दिलं पाहिजे. आणि अतिशय सोपा थेरम आहे त्यामुळे याला परीक्षेत जास्त महत्त्व दिलं जातं. तर हा अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी असा हा थेरम आहे. आता ह्याच्यात आपण फिगर पहिल्यांदा समजून घेऊयात काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय दाखवायचंय. So here only a quadrilateral is given and we want to show that its opposite angles are supplementary. खरं तर आपल्याला हे जर स्टेटमेंट इफ देन च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला असं सांगता येतं इफ अ क्वाड्रिलॅटरल इज सायक्लिक then its opposite angles are supplementary. Means if we want to convert this as a if then type of statement, then how can we write? If a quadrilateral is cyclic then its opposite angles are supplementary. म्हणजे जर एखादा चौकोन सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असेल तर त्याचे अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतात. म्हणजे इन शॉर्ट या फिगर मध्ये हा अँगल ए आणि अँगल सी हे सप्लिमेंटरी आहेत, म्हणजे या दोघांची ऍडिशन 180 आहे. आणि तसंच अँगल बी आणि अँगल डी हे सुद्धा सप्लिमेंटरी आहेत. तर याचा रिझल्ट सुद्धा महत्त्वाचा आहे आणि याचा थेरम सुद्धा महत्त्वाचा आहे. समजा आपल्याला इथं
हा अँगल ए दिलेला आहे 70 आणि हा अँगल बी दिलेला आहे अँगल बी दिलेला आहे 120 चा. तर आपल्याला विचारलं जाऊ शकतं की व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल सी अँड व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल डी. So here if angle A is equal to 70, then C is equal to 110, and if angle B is equal to 120, then measure of angle D is equal to 60 degrees. This is the theorem of cyclic quadrilateral, or it is known as the cyclic quadrilateral theorem. तर हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. म्हणजे व्हॉट इज टू प्रूव्ह हियर दॅट अँगल ABC प्लस अँगल ADC इज इक्वल टू 180 and angle BAD plus angle BCD is equal to 180. Means in short, angle B plus angle D is equal to 180 and angle A plus angle C is equal to 180. म्हणजे हा अँगल B आणि हा अँगल D 180 चा आहे हे आपल्याला आता इथं प्रूव्ह करायचं. आता हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरम प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला या आधी जो आपण एक इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम शिकलोय त्याचा इथं उपयोग करायचा आहे. तर एकदा इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम काय आहे तो एकदा रिवाइज करूया. इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम असं आपल्याला सांगतो की द अँगल इन्स्क्राइब्ड इन द आर्क हॅज अ मेजर इक्वल टू द हाफ ऑफ द मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय द अँगल. म्हणजे हा अँगल, सपोज दिस इज अँगल ABC and it intersect arc AXC. So the measure of this angle ABC is half the measure of arc AXC. This is inscribed angle theorem. Measure of angle B is equal to half of measure of arc AXC. This is inscribed angle theorem. म्हणजे जर हा आर्क 100 चा असेल तर हा अँगल 50 चा असतो असं आपल्याला सांगता येतं. याला म्हणायचं इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. तर या इन्स्क्राइब्ड अँगल थिअरमचा वापर करून आपल्याला हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरम प्रूव्ह करायचा आहे. आपण एक एक अँगल विचारात घेऊ. आपल्याला पहिल्यांदा अँगल घ्यायचा आहे ABC. हा अँगल आहे ABC. आपण थोडंसं याला एक्सटेंड करूया. अँगल ABC. तर आपल्याला इथं क्लिअर कळू शकते की हा अँगल ABC हा आर्क ADC ला इंटरसेप्ट करतो. म्हणजे हा जो अँगल ABC आहे तो आर्क ADC च्या अर्धा आहे असं आपल्याला समजतं. त्यानंतर दुसरा जो अँगल आहे तो आहे अँगल ADC. अँगल ADC म्हणजे हा अँगल आहे ADC. हा अँगल ADC. हा अँगल ADC हा आर्क ABC ला इंटरसेप्ट करतो. या आर्कचा तो अर्धा असेल. आपण समजा हा आर्क घेतला 2x तर हा अँगल झाला x. त्यानंतर हा आर्क जर घेतला 2y तर हा अँगल झाला y. आपल्याला प्रूव्ह करायचंय x प्लस y इज इक्वल टू 180 असं आपल्याला दाखवायचंय. तर आपण पहिल्यांदा या 2x आणि 2y यांचा जर विचार केला तर आपल्याला असं सांगता येतं की 2x plus 2y is equal to 360 because they form the entire circle. हे दोन्ही आर्क मिळून एक पूर्ण सर्कल तयार होतो आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो 2x plus 2y is equal to 360. जर सगळ्याला 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला मिळेल x plus y is equal to 180. दिस इज द रिक्वायर्ड रिझल्ट. तर अतिशय सोपा असा हा थेरम आहे. आपल्याला ह्याला व्यवस्थित लिहायला पाहिजे. हे जर व्यवस्थित लिहिलं विथ रिझन तर आपल्याला याचे 3 मार्क नक्की मिळू शकतात. त्याच्यासाठी आपल्याला फिगर काढणं कंपल्सरी आहे. गिवन आणि टू प्रूव्ह हे आपण लिहिलं पाहिजे. आता आपल्याला इथं प्रूफ लिहायचं आहे. पहिल्यांदा आपण घेणार अँगल ABC. सो मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ADC. मेजर ऑफ दिस अँगल ABC इज हाफ ऑफ आर्क ADC. Then measure of angle A, this is by inscribed angle theorem, and measure of angle ADC is half the measure of arc ABC. Measure of this angle ABC is half the measure of arc ADC.
ABC. This is also by inscribed angle theorem. Now adding these two, आपण डाव्या बाजूमध्ये डावी बाजू आणि उजव्या बाजूमध्ये उजवी बाजू ऍड करू. Adding the left hand side to left hand side and right hand side to right hand side, we get from 1 and 2. Angle ABC plus angle ADC is equal to half of measure of arc ADC plus half of measure of arc ABC. And taking this 1 by 2 as a common factor, we get 1 by 2 in bracket measure of arc ADC plus measure of arc ABC. Now ADC plus ABC म्हणजे या दोघांची सम ADC plus ABC हा आहे arc ADC आणि हा आहे arc ABC. या जर दोघांची सम घेतली तर हे कंप्लीट सर्कलच तयार होत आहे. आणि आपल्याला माहिती की द टोटल अँग्युलर मेजर ऑफ अ सर्कल इज 360 and therefore this is equal to 1 upon 2 into 360, that is equal to 180. So measure of angle ABC plus measure of angle ADC is equal to 180. तर आपण हे परीक्षेमध्ये एवढं लिहितो, पण आपल्याला असं इथे लिहावं लागतं की सिमिलरली वी कॅन शो दॅट angle BAD plus angle BCD is equal to 180. हे जर लिहिलं तर आपल्याला पूर्ण मार्क मिळतात, नाहीतर आपल्याला हे जे शेवटचं स्टेटमेंट आहे ते न लिहिल्याचे आपले मार्क अर्धा मार्क वगैरे जाऊ शकतो. त्यामुळे शेवटी स्टेटमेंट लिहिणं आवश्यक आहे. तर हा होता सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. आता आपल्याला त्याचे एक आणखी एक थेरम बघायचा आहे. An exterior angle of cyclic quadrilateral is congruent to the angle opposite to its adjacent interior angle. म्हणजे नेमकं आपण काय दिलेलं आहे ते बघू एकदा. An exterior angle of cyclic quadrilateral. Exterior angle of cyclic quadrilateral म्हणजे चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन. हा जर का एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असेल तर त्याची कोणतीही साइड आपण वाढवली, समजा ही साइड वाढवली, तर ही साइड वाढवल्यामुळं इथं तयार झालेला जो अँगल आहे हा अँगल याला म्हणायचं एक्सटिरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. The angle that forms a linear pair with the angle of a cyclic quadrilateral is known as the exterior angle. So exterior angle of a cyclic quadrilateral is congruent to which angle? Is congruent to angle opposite to its adjacent interior angle. So this is the adjacent angle and its opposite angle is this angle. So this angle is congruent to this angle. This is to prove. म्हणजे जर हा अँगल x असेल तर हा सुद्धा x असतो असं आपल्याला इथं प्रूव्ह करायचं आहे. आपण XYZ च्या फॉर्म मध्ये हा थेरम खरं तर समजून घेतला तर तो एकदम सोपा जाईल. आपल्याला नेमकं काय दाखवायचंय पुन्हा एकदा समजून घ्या. आपल्याला इथं दाखवायचं आहे हा जो एक्सटिरियर अँगल आहे तो याला रिमोट इंटेरियर अँगल असं म्हणतात. तर या रिमोट इंटेरियर अँगलची कॉन्ग्रुएंट आहे असं आपल्याला दाखवायचंय. आपण समजा हा अँगल घेतला x, हा घेतला y आणि हा जर घेतला z. सपोज दिस इज क्वाड्रिलॅटरल ABCD, and suppose this is point E. Then measure of angle DCE is equal to measure of angle BAC. This is to prove. आपल्याला इथं काय दाखवायचं आहे? What is to prove here? That angle X is equal to angle Z असं आपल्याला दाखवायचंय. तर अतिशय सोपा हा थेरम आहे. आपण पहिल्यांदा या x आणि y चं रिलेशन बघूया. आपल्याला इथं प्रूफ कसं लिहिता येईल? प्रूफ लिहायचं झालं तर angle x plus angle y is equal to 180. Suppose this is number 1 since they are linear pair angles. हे linear pair angles आहेत म्हणजे ते सप्लिमेंटरी असतात. हे दोन अँगल लिनियर पेअर अँगल आहेत, अँगल x आणि अँगल y. त्यानंतर हा जो अँगल y आहे आणि z हे अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहेत, म्हणून आपण लिहू शकतो अँगल y प्लस अँगल z इज इक्वल टू 180. Suppose this is statement number 2 and this is by cyclic
quadrilateral theorem. And the right hand sides of 1 and 2 is same, and therefore angle x plus angle y is equal to angle y plus angle z, and this y and y gets cancelled, therefore angle x is equal to angle z. So this is the required result. म्हणजे हा अँगल जेवढा असेल तेवढाच हा अँगल असेल. हा जर 70 चा असेल तर हा 70 चा असेल, आणि हा जर का 130 चा असेल तर हा सुद्धा 130 चा असेल. हा आहे एक थेरम एक्सटीरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आपण पुन्हा एकदा नीट समजून घेऊयात. हियर गिवन दॅट quadrilateral ABCD is a cyclic quadrilateral, angle DCE is the exterior angle. This is the angle DCE and it is the exterior angle of this cyclic quadrilateral. Then to prove that angle BAD is equal to angle DCE. BAD means this angle BAD is equal to angle DCE. This is to prove. That is x is equal to z असं आपल्याला इथे दाखवायचंय. तर हे x is equal to z दाखवण्यासाठी आपण काय करतोय की पहिल्यांदा angle x plus angle y is equal to 180 because they are the opposite angles of cyclic quadrilateral. Angle x plus angle y is equal to 180 because they are opposite angles of cyclic quadrilateral, and angle y plus angle z is equal to 180 since they are linear pair angles. And comparing these two statements we get x plus y is equal to y plus z, and therefore this y and y gets cancelled and we get the final result as x is equal to z. So this is the final answer. अशा टाइप मध्ये आपल्याला हे सांगता येतं. एक्सटीरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल are exterior angle of cyclic quadrilateral is congruent with the angle opposite to its adjacent interior angle. त्यानंतर याच्यावरच आधारित एक करोलरी आहे ज्याचा प्रूफ आपण इथं लिहिणार नाहीये, पण ही प्रॉपर्टी आपण समजून घेणार आहे कारण ही प्रॉपर्टी आपल्याला बऱ्याचदा कामाला येईल. तर इथं दिलेलं आहे इफ टू पॉइंट्स ऑन अ गिवन लाइन सबटेंड्स इक्वल अँगल ॲट टू डिस्टिंक्ट पॉइंट्स which lie on the same side of the line, then the 4 points are concyclic. Concyclic म्हणजे एकाच सर्कलवर असतील, एकाच सर्कलवर असणे म्हणजे कॉन्सायक्लिक. आता आपण हे जर पूर्ण स्टेटमेंट वाचलं तर आपल्याला त्याचा फारसा अर्थ लागत नाही, त्यामुळं आपण थोडं याला सावकाश वाचूया. काय दिलेलं आहे, इफ टू पॉइंट्स ऑन द गिवन लाईन म्हणजे एक लाईन आहे आणि या लाईन वर दोन पॉइंट आहेत. समजा आपण घेतलं एकाचं नाव ए आणि एकाचं नाव डी. इफ टू पॉइंट्स ऑन अ लाईन सबटेंड्स इक्वल अँगल ॲट टू डिस्टिंक्ट पॉइंट म्हणजे हा एक पॉइंट आहे आणि हा एक पॉइंट आहे बी आणि हा सी. या पॉइंट बी बरोबर जेवढा अँगल तयार होतो तेवढाच अँगल या सी बरोबर सुद्धा तयार होतो. असं जर होत असेल म्हणजे हा अँगल जर 70 चा असेल आणि हा सुद्धा जर 70 चाच असेल तर काय होईल, two points which lie on the same side of the line, then the 4 points are concyclic, means these 4 points are concyclic असं आपल्याला इथं सांगता येतं. म्हणजे समजा आपण हे इथं पॉइंट घेतला ए बी, हे एका लाईन वरचे पॉइंट आहेत, हे ए बी हे एका लाईन वरचे पॉइंट आहे आणि या ए बी या दोन पॉइंट या अँगल बी बरोबर जेवढा अँगल तयार होतो तेवढाच अँगल सी बरोबर सुद्धा अँगल तयार होतो. असं जर होत असेल तर हे सगळे एका सर्कलवर असतात, म्हणजे याच्यातून जर सर्कल काढलं तर ते सर्कल या चारही पॉइंट मधून जातं असं आपल्याला सांगता येतं. तर आपण या आधी अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट असं इथे एकदा सांगितलेलं आहे. म्हणजे आपण ज्या वेळेला इन्स्क्राइब्ड अँगल थिअरमच्या करोलरी पाहत होतो त्यावेळेला आपण सांगितलं होतं की अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट म्हणजे एकाच कंसातले अँगल सेम असतात. हा अँगल आणि हा अँगल सेम असतो. इथे याला समजा नाव दिलं आपण ए बी सी आणि डी. तर अँगल ए बी डी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ए सी डी. दिस थिंग वी हॅव ऑलरेडी सीन. तर त्याचाच हा कॉन्व्हर्स आहे की जर हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर हे चारही पॉइंट एका सर्कलवर असतात असं आपल्याला सांगता येतं. तर given that point B and C lie on the same side of the line AD,
and therefore angle ABD is congruent to angle ACD. Then to prove that points ABCD are consecutive. खरं तर हा जो थेरम आहे या थेरमचा प्रूफ आपल्याला पुस्तकामध्ये दिलेला नाहीये, कारण याच्यामध्ये आपल्याला 2-3 कंडिशन विचारात घ्यावं लागतात. तर हे 2-3 कंडिशन म्हणजे इथं कॉन्ट्रडिक्शन मेथड इथं वापरावं लागते. ती कॉन्ट्रडिक्शन मेथड वापरावं लागते आणि त्याच्या 2-3 कंडिशन तयार होतात. त्यामुळं आपण हा थेरम पुस्तकामध्ये दिलेला नाहीये, पुस्तकात दिलेला नाही म्हणून आपण हा थेरम घेणार नाही. पण आपण याचा रिझल्ट मात्र लक्षात ठेवणार आहे की जर 2 पॉइंट मधून एक लाईन जात असेल आणि त्या लाईनच्या एका साइडला 2 सारखे अँगल तयार होत असतील तर हे चारही पॉइंट हे एकाच सर्कलवर असतात, असा हा थेरम आहे. आता आपल्याला या सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरमचा नाही तरी पण इन्स्क्राइब्ड अँगल थेरमचा एक म्हणजे ऍप्लिकेशन आपल्याला इथं बघायचंय की if the two chords are intersecting at point E, chord AB and chord CD are intersecting at point E, then measure of angle ACE is equal to half of measure of arc AC plus measure of arc BD. आपण कोणता अँगल आहे समजून घेऊया. मेजर ऑफ अँगल ACE म्हणजे हा अँगल ACE, हा अँगल, याचं मेजर किती असेल, याचं मेजर किती असेल तर इट इज हाफ ऑफ द सम ऑफ AC अँड BD. म्हणजे हे आर्क जेवढी आहे ही आर्क आणि ही आर्क या दोन्ही आर्कची बेरीज करायची त्याच्या अर्धा असेल. म्हणजे जर का हा आर्क दिलेला आहे आपल्याला 30 आणि हा आर्क दिलेला आहे आपल्याला 80 असं जर का दिलेला असेल, हा आर्क 30 आणि हा आर्क 80 दिलेला असेल तर हा अँगल कितीचा असेल तर अँगल E इज इक्वल टू हाफ ऑफ 80 प्लस 30 that is equal to half of 110 means it is equal to 55. हा अँगल 55 चा असेल. आता हे कसं काय असू शकते असं, खरं तर याचा प्रूफ आपल्याला दिलेला नाही, पण तरी सुद्धा आपण हा थोडक्यात समजून घेणार आहे. परीक्षेमध्ये आपल्याला जर आलं तर ते क्वेश्चन जर आला तर समजा अशा टाइपचे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात, त्यावेळेला हा क्वेश्चन जर 2 मार्काला आला तर आपल्याला याचा प्रूफ वगैरे काही लिहिण्याची गरज नाहीये. पण समजा हा क्वेश्चन आपल्याला 3 मार्काला आला तर आपल्याला ह्याचा प्रूफ लिहिणं आवश्यक आहे. त्यामुळं आपण ते थोडक्यात समजून घ्यायचं. खरं तर अशाच टाइपचा एक क्वेश्चन इथं दिलेले दुसऱ्या एक म्हणजे अँगल दिलेला आहे, अँगल सीईबी म्हणजे हा अँगल, हा सीईबी अँगल या दोन आर्क मुळे तयार झालेला आहे. तर हा आर्क जेवढा आहे, हा आर्क आणि हा आर्क म्हणजे आर्क एडी प्लस आर्क बीसी या दोन्हीचा अर्धा. म्हणजे हा जर का आर्क असेल 150 आणि हा जर का असेल 100 तर हा अँगल कितीचा असेल तर 150 प्लस 100 दॅट इज इक्वल टू 250. तर त्या 250 च्या हाफ करायचा आहे, हाफ ऑफ 250, half of 250 means it is equal to 125. So this angle will be 125. अशा टाइप मध्ये आपल्याला हे सांगायचं. तर हे कसं आपण प्रूव्ह करू शकतो, त्यासाठी एक सॉल्ड एक्झाम्पल दिलेला आहे पुस्तकामध्ये. पुस्तकामध्ये जे सॉल्ड एक्झाम्पल दिले त्याच्या मदतीने आपण हे इथं विचार करू. आपल्याला पुस्तकात विचारलेले आहे व्हॉट इज मेजर ऑफ आर्क SQ असं विचारलेले आहे आणि व्हॉट इज मेजर ऑफ आर्क PR असे काही आर्क विचारलेले. तर आपण याच्यासाठी काय काय करू शकतो की हा जो आर्क आहे आपण म्हणजे इथं जर का आपण समजलं तर हे याला जॉईन केलेलं आहे AD. या दोन्ही फिगरची जर कंपॅरिझन केली तर अशा टाइपची फिगर मिळेल. आपल्याला समजा काढायचा आहे हा अँगल E. हा अँगल E ला आपण समजा म्हणलं हा X आहे, हा Y आणि हा Z. तसं इथं समजा आपण घेतला हा X, हा Y आणि हा Z. तर आपल्या रूल नुसार आपण काय काय सांगू शकतो, हा जर अँगल Y असेल, अँगल P जर Y असेल
तर हा आर्क असेल 2y. हा जर अँगल z असेल तर हा आर्क असेल 2z. म्हणजे आपल्याला इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम असं सांगतो. हा इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम आपल्याला सांगेल की measure of this arc is half of this arc, means if this arc is 2y then this angle is y, and if on the other hand if we consider this, if measure of this arc is 2z then measure of this angle is z. तर आपण या दोन्हीचं कंपॅरिझन इथं करू शकतो. मग हा अँगल, हा जर आर्क 2y असेल तर हा अँगल झाला y, आणि हा आर्क जर का 2z असेल तर हा अँगल झाला z. मग आपण आणखी एक समजू शकतो की हा जो ट्रायंगल आपण विचारात घेतला, triangle PTS, in triangle PTS angle STQ is a exterior angle. आपण समजा ही फिगर बाजूला काढून पाहिली तर आपल्याला ती अशी फिगर दिसेल. म्हणजे हे अशा टाइप मध्ये ही फिगर असेल. ही फिगर मी पुन्हा एकदा काढतो, थोडीशी व्यवस्थित काढता येईल. हे अशा टाइप मध्ये ही फिगर असेल. याचं नाव आहे पी टी एस आणि क्यू. तर हा जो अँगल आहे हा एक्सटिरियर अँगल आहे. म्हणजे एक्स हा दोन अँगल आहे, these are the remote interior angle y and z. So we can write here as x is equal to y plus z, and x is equal to y means it is equal to y is a half of sq, and z means it is half of pr, half of arc pr, and therefore if we take 1 by 2 as a common factor, we can write here as x is equal to 1 by 2 in bracket half of sq plus pr. sq plus pr means half of this arc sq plus pr. तर अशा टाइप मध्ये आपल्याला हे लिहिता येऊ शकतं. ह्याचा प्रूफ आपण लिहू शकतो. आता समजा आपण ही फिगर कन्सिडर केली तर हा अँगल ACE आहे, हा एक्सटिरियर अँगल आहे, हा x, हा y आणि हा z. जर हा y असेल तर हा 2y, हा z असेल तर हा 2z. आपण सांगू शकतो x is equal to y plus z, x is equal to half of arc AC plus arc BD. तर हेच आपल्याला इथं रिझल्ट मिळेल. अशा टाइप मध्ये आपण हे सांगू शकतो. याला म्हणायचं इंटरनल डिव्हिजन ऑफ द कॉर्ड. इंटरनल डिव्हिजन ऑफ द कॉर्ड. तर थोडक्यात रिझल्ट लक्षात ठेवायचा आहे, जेव्हा दोन कॉर्ड एकमेकांना सर्कलच्या इंटेरियर मध्ये इंटरसेक्ट करतात, म्हणजे हा सर्कल आहे आणि सर्कलच्या इंटेरियर मध्ये दोन कॉर्ड एकमेकांना इंटरसेक्ट करतात, असं जर होत असेल तर या अँगलचं मेजर हे या दोन आर्कच्या समच्या हाफ असेल. म्हणजे measure of this angle is half the sum of these two arcs. This is the result. Now we will see what will happen if the arc intersect each other externally. म्हणजे सर्कलच्या बाहेर जर भेटत असतील, म्हणजे हा सर्कल आहे आणि सर्कलच्या बाहेर ते आर्क एकमेकांना कॉर्ड जर का एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील तर हा अँगल कितीचा असेल. तर मेजर ऑफ अँगल BED, measure of angle BED is equal to half of the difference of these two arcs. म्हणजे हा एक आर्क BD आणि हा AC, या दोन्ही आर्क मधला डिफरन्स जेवढा आहे त्याच्या अर्धा असेल. आता हा डिफरन्स म्हणजे कसा, तर आपण इथं घेतला हा अँगल समजा हा आर्क आहे 100 चा आणि हा आर्क आहे 40, तर हे होईल 100 minus 40, 100 minus 40, that is equal to 60, and therefore this angle E is equal to half of 60
that is equal to 30. So measure of this angle is equal to 30 असं आपल्याला सांगता येतं. तर हे कसं काय आपण समजून घेऊ शकतो, त्याच्यासाठी एक प्रूफ अशाच टाइपचा एक दिलेला आहे. आपण याला म्हणूयात की हा x आहे, हा y आहे आणि हा z आहे. तर पुन्हा एकदा आपण त्याच टाइप मध्ये समजू शकतो की हा ट्रायंगल आहे, त्याचे प्रूफ पुस्तकात दिलेले नाहीयेत, त्यामुळे आपण हे आपण समजून घेतोय. हा ट्रायंगल आणि हा त्याचा एक्सटेरियर अँगल. म्हणजे समजा आपण बाजूला ही फिगर काढली तर हा आहे इथं z, हा x आणि हा y. तर आपण इथं सांगू शकतो z is equal to x plus y. z is equal to x plus y means x is equal to z minus y. x is equal to z minus y. पण हा z म्हणजे काय आहे, जर हा z असेल तर हा 2z असेल आणि हा जर y असेल तर हा 2y आर्क असेल. म्हणजे आपल्याला इथं सांगता येऊ शकतं की this angle ADB is equal to angle angle ADC is equal to half of arc AC, and angle BAD is equal to half of arc BD. Now angle ADB is equal to angle AED plus angle DAE, or we can write here as angle BAE, and taking this to the left hand side we get angle angle ADB minus angle BAE is equal to angle AED. Means this angle AED is equal to the difference of these two angle. म्हणजे हा जर अँगल घेतला z, हा y, तर z minus y is equal to x. So x is equal to z minus y. पण x is equal to z म्हणजे किती आहे, तर it is half of arc AC, half of arc AC minus y means it is half of arc BD, and this is the required. दोन्ही मधून जर 1/2 कॉमन काढला तर arc AC मायनस आर्क BD असं आपल्याला उत्तर मिळतं. तर आपण हा रिझल्ट इथं ॲज इट इज आपण वापरणार आहोत. याचा प्रूफ आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला, आपल्याला पुस्तकात दिलेला नाहीये, त्यामुळे आपण त्याचा प्रूफ इथं पूर्णपणे व्यवस्थित लिहून घेतलेला नाहीये, पण तो आपल्याला परीक्षेमध्ये ह्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यामुळे आपण हे इथं समजून घेतलेलं आहे. तर आपल्याला हा पूर्ण व्हिडिओ पुन्हा एकदा रिपीट करून पाहता येईल. याच्यातले काही जर का क्वेश्चन असतील तर ते मला विचारू शकता. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास आपण इथं थांबतो आहोत. धन्यवाद.